कोरेगावचा खरा इतिहास. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. खरं म्हणजे आजची इथे जयंतीचा सप्ताह आपला सुरू आहे. या सप्ताहाच्या मधील हे दुसरं व्याख्यानाचं पुष्प आहे ते आपण बघतो आहोत. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यापीठावरील जे आता आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सुभाष इनामदार सर, हे भीमा कोरेगावचं युद्ध ज्यांनी जिंकून दिलं त्या वीर सिद्धानंद यांचे 14वे वारस आहेत. हे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि माझ्याबरोबर जे इथं उपस्थित आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रकाश सुलसवार साहेब, जे भारतीय दलित पॅन्थर आणि दलित पॅन्थरमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र प्रमोद उपरीकर सर, विद्यापीठावर असलेले कांबळे साहेब का कोण विश्वास कांबळे साहेब, त्याचबरोबर राजभोवाल आणि संयोजनामध्ये सर्वच असलेले कार्यकर्ते. आणि विशेषतः इथं आज आम्ही ज्यांच्या एका सामाजिक उपक्रमाला एक मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे ते आमचे पोलीस अधिकारी कांबळे साहेब, या गावचे सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बंधू भगिनी. विशेषतः या सभेसाठी किंवा या कार्यक्रमासाठी तरुणांची उपस्थिती दिसते, त्यामुळे पहिल्यांदा मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण अलीकडे बऱ्याच कार्यक्रमांना आंबेडकरी तरुण आहेत, विद्यार्थी तरुण हे दिसत नाहीत, पण आज तुम्हाला या कार्यक्रमामध्ये तरुणांची संख्या मला दिसते. ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र कार्य याच्यावरती आपण नेहमी मांडणी करत असतो. पण आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयावरती नेणार आहे. ते भाषण समजा किंवा तुमच्यावरचा डायलॉग समजा, तुम्ही आतापर्यंत न ऐकलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट म्हणजे गोष्ट नाही, मुद्दे सांगणार आहे. आणि म्हणजे मी पण सांगणार आहे आणि माझ्यानंतरचे जे अध्यक्ष आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का आपल्या राज्याचं नाव काय आहे? तर आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. तर या राज्याचं जे नाव महाराष्ट्र आहे हे असं नाव का पडलं? तर आपण एकेकाळी नागवंशाचे या देशाचे राज्यकर्ते होते. आणि हे नागवंशीय लोक जे आहेत त्यांनाच नंतरच्या काळामध्ये महार हा शब्द वापरला गेला. आज आपण बौद्ध आहोत, बरोबर, परंतु महाराष्ट्राची जी गावं आहेत, महाराष्ट्राची जी रचना आहे ती महार लोकांनी केलेली आहे. आणि महार लोकांनी महाराष्ट्र वसवला म्हणून आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र असं आहे. काही लोक असं म्हणतात की हे मोठं राज्य आहे म्हणून महाअधिक राष्ट्र, असं नाही. कारण राष्ट्र ही संकल्पना अलीकडची आहे. खरा इतिहास असा आहे की महार लोकांनी साधारणपणे 5-4,500 वर्षापूर्वी ते सिंधू नदीच्या काठावरती मोहिंजोदडो आणि हडप्पा ही जी संस्कृती आहे तिथले आपण मूळचे लोक आहोत. आणि मग तिथं साधारणपणे 1000-1200 वर्ष दुष्काळ पडला. आणि मग तिथली माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं. त्यातले हे आपण लोक आहोत. आणि आपल्या लोकांनी मग या महाराष्ट्राची वस्ती केली. आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. आपल्याकडे एक म्हण आहे
गाव तिथे महारवाडा असं नाही, महारवाडा तिथे गाव. कारण हे मी म्हणत नाही, हे सगळं इतिहास सांगतोय आपल्याला, हे सगळं इतिहास सांगतोय. त्याचं कारण असं, महाराष्ट्रातलं एकही असं गाव दाखवा की ज्या गावामध्ये महारवाडा नाही. आज आम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं दिले, आंबेडकर नगर, अशोक नगर, फुले नगर, बरोबर. परंतु आपल्या पूर्वजांनी 4-4.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये रचना केली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये महार आहेत. याचा अर्थ असा, आम्ही मूळ निवासी आहोत, आम्ही महाराष्ट्र वसवला, आम्ही आमचं गाव वसवलं, आमच्या गावाभोवतीची शेती आम्ही तयार केली, गावाला नावं आम्ही दिली आणि भरभराटीला आणलं. आणि म्हणून महाराष्ट्राचं नाव हे महाराजांच्या नावावरून पडलेलं आहे, दिवस लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे, एकेकाळी आपण राज्यकर्ते होतो, राज्यकर्ते होतो, लक्षात घ्या. नॉट ओनली महाराष्ट्र, पूर्ण भारताच्या पलीकडे पाकिस्तान, अफगाणिस्तानापर्यंत आपण राज्यकर्ते होतो. आधी तुम्ही पाकिस्तानमध्ये गेला तर तिथं तुम्हाला हजारो बौद्ध विहार दिसतील, बौद्ध मठ दिसतील, स्तूप दिसतील. ते कशामुळे दिसतात तर आपल्या ह्या बौद्ध लोकांना. आणि आपण बौद्ध होतो, नागवंशी बौद्ध होतो, आणि आम्ही बौद्ध धर्म सोडावा म्हणून त्याने आपल्यावरती सक्ती केली, आम्ही त्याला विरोध केला आणि म्हणून त्यांनी आपल्यावरती बहिष्कार घातला. म्हणजे आम्हाला त्यांनी अस्पृश्य ठरवलं, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला गावाच्या बाहेर त्यांनी काढलं नाही, ही इतिहास समजावून घ्या. गाव आमचं आहे, आमच्या गावाच्या भोवती नंतर 400 वर्षाने हे रठ लोक म्हणजे आताचे जे आहेत तेही मूळ निवासी, परंतु 400 वर्षांना ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये हे सगळेच आहेत आताचे असणारे मराठा, बारा, बलुतेदार, आलुतेदार आणि शिंदीवाले तर तेव्हा नव्हतेच. लक्षात घ्या, शेंडीवाले कोणाला म्हणतोय तुमच्या लक्षात येते. कारण काय, ज्या शेंडीवाल्यांनी या देशाचं सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या नुकसान केलं, त्यांना हे सांगितलं पाहिजे की या देशाला भरभराटीला, या महाराष्ट्राला भरभराटीला आणण्यामध्ये महार लोकांचा फार मोठा वाटा आहे, ही विसरता कामा नये. लक्षात घ्या. कारण त्याचे पुरावे आहेत, त्याचे पुरावे आहेत. गावाची रचना बघा, गावाची रचना दिसेल तर आमची वस्ती आहे तो आमचा गाव आहे. आमच्या गावामध्ये आमचा स्वतःचा तक्क्या आहे, त्याला आज आपण समाज मंदिर, विहार वगैरे म्हणतो, पण तो तक्क्या आहे. ते तक्क्यामध्ये आमची प्रशासकीय इमारत होती, ती आमची चावडी होती. लक्षात घ्या. आणि आमची चावडी ही आताच्या गावाच्या चावडीपेक्षा मोठी होती. लक्षात घ्या. आमची स्वतःची शेती आहे, आमच्या स्वतःच्या विहिरी होत्या, नदीच्या काठाला आमच्या वस्त्या होत्या आणि आमचं मूळ गाव आहे. मग याने आम्हाला इतिहास काय शिकवला की हे अस्पृश्य लोक हे गाव कुठाच्या बाहेर राहतात. अरे या गावाच्या कुठाच्या बाहेर आम्ही राहत नाही आहे, आमच्या बाजूला तुम्ही येऊन राहिला आणि तुम्ही वस्ती केली आणि मग गाव तयार झाला. जुन्या गावांच्या मध्ये जाऊन पहा की तुम्हाला दिसेल की प्रत्येक गावामध्ये वेस असते. वेस कुठं असते तर ती स्वागत कमान नाही, हे लक्षात घ्या. तर त्या काळामध्ये प्रत्येक गावाच्या भोवती तटबंदी असे आणि ती तटबंदी आणि जे वेशी आहे ते वेशीच्या बाहेर महार लोकांची वस्ती असलेली आपल्या उत्तर वेशू आपला गाव, आपल्यापासून त्यांना धोका होता. लक्षात घ्या. आणि आपल्यापासून धोका होता म्हणून ते काय करत होते की आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी काय केलेले वेशी बांधलेलं आहे. तुम्ही कोल्हापूरला जा, नागपूरला जा आणि कानपूरला जा, कुठेही जा, की यामध्ये आपल्याला असं दिसतं की आपल्या लोकांनी महाराष्ट्राची रचना, भारताची रचना ही दूर केलेली आपल्याला दिसते. आम्हाला त्यांनी गावाच्या बाहेर काढलं नाही, आमच्या गावाच्या भोवती ते येऊन बसलेले आहे ही गोष्ट. आणि म्हणून आमचा स्वतःचा गाव, आमचा स्वतःचा महाराष्ट्र, आमचं स्वतःचं राष्ट्र किती लोकांना माहिती आहे. आता आपल्याला माहित नाही. काही लोक असं म्हणतात की अरे महार लोक फक्त महाराष्ट्रात आहे. चूक आहे. महार लोक हे संपूर्ण भारतभर पसरलेले आहेत. त्यांची नावं बदललेली आहेत. आता ते दक्षिण भारतामध्ये तुम्ही गेला तर महार लोकांना माला म्हणतात, मदिगा म्हणतात, मातंग लोकांना.
तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये गेला, बिहारमध्ये गेला, तर आजचे जे मेहरा आहेत, तुम्हाला मेहरा आडनावाचे लोक माहिती आहेत, बच्चनचा सिनेमा काढलेला प्रकाश मेहरा हा महार माणूस आहे. म्हणजे महार हा शब्द एकेकाळी अत्यंत प्रतिष्ठेनं घेतला जात होता. महार म्हणजे मोठा, महार म्हणजे थोरला, महार म्हणजे मूळचा, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून हिंदीमध्ये शब्द प्रयोग आहे का, मेहरबान, मेहरा, मेहरबान. काय, कारण हे आपण मूळ निवासी आणि आपण मूळ निवासी असल्यामुळं तो रिस्पेक्ट हा त्या काळापासून दिलेला दिसतो. आणि भारताबरोबर भारताच्या जवळचं जे म्यानमार म्हणून आहे, परवा भूकंप झाला, तुम्ही बातमीत बघितला असेल, बरोबर. तो भूकंप झाला त्या म्यानमारमध्ये, ते म्यानमार मध्ये सुद्धा संपूर्ण राष्ट्र हे महारांचं राष्ट्र आहे. नावच आहे ते म्यानमार. का तुम्ही त्याला रंगून वगैरे असं म्हणायचे पहा, तर ते महारांचं राष्ट्र आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण ते बौद्ध राष्ट्र आहे, तिथं सर्व पॅगोडे आणि या सगळ्या गोष्टी दिसतात. तर मला मुख्य मुद्दा आता तुम्हाला सांगायचा आहे की एकेकाळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा सगळा परिसर हा आपण वसवला. त्याचे कागदोपत्री पुरावे नव्हे, कागद निर्माण व्हायच्या आधी आम्ही इतिहास तयार केलेला आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जा, तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जा आणि पुणे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की जुन्नर नावाचं गाव आहे. त्या जुन्नरच्या जवळ शिवनेरी किल्ला आहे, जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते जुन्नर आणि पैठण म्हणजे प्रतिष्ठान त्या काळातलं, ही राज्य, ही आपली राज्य होती. सातवाहन नावाचे राजे किंवा राज्य करत होते. त्यातली नागनिकाची राणी नावाची राणी होऊन गेली, नागनिका. आता हे नागनिका म्हणजे काय, तिथं आमचे इनामदार साहेब आहे. नागनिका म्हणजे काय, तर आपण नाग लोक होतो, त्यामुळे आपल्याला नाग हा ही उपाधी लावली जाईल. म्हणजे काय म्हटलं जायचं, सिग्ना नाग हा शब्द प्रयोग आहे. म्हणजे भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये जे जे धाराकीर्ती पडले त्या सर्वांची नावं त्या स्तंभावरती कोरलेली आहेत. त्याच्यामध्ये नाग हा शब्द प्रयोग आलेला आहे. म्हणजे आपण नागवंशी लोक आहोत, ही गोष्ट लक्षात. आणि मग ही नागनिका राणी आहे. इथं माझ्या आया बहिणी बसलेल्या म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही जरूर त्या ठिकाणाला भेट द्या. की जुन्नरच्या पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर नाणे घाट नावाचा एक घाट आहे. तो घाट इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये, म्हणजे आजपासून 21व्या शतकाच्या आधी आपली राणी महार जातीची ती मुलगी आहे, तिचं नाव आहे नागनिका. ती राणी म्हणून काम करत असताना तिनं काय केलेलं आहे, एक मोठा घाट तयार केलेला आहे आणि त्या घाटाचं नाव आहे नाणे घाट. तुम्ही जरूर तो बघायला जा. तर तो घाट म्हणजे त्याचा अर्थ काय, तर कोकणातून आणि परदेशातून येणारा जो माल आहे तो देशावरती आणण्यासाठी वाट होती. ती पहिला वाट एका महार राणीने तयार केलेली आहे. आणि मग त्या वाटेवरूनच महाराष्ट्र आणि भारतामधला सगळा जो व्यापार आहे तो व्यापार चालत असे, ही गोष्ट लक्षात. ही नागनिका राणीनं त्या घाटाच्या जवळ एक मोठा शिलालेख कोरलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये पूर्णपणे म्हटलेलं आहे, पूर्णपणे की हे सातवाहनांचं राज्य आहे. आणि या ठिकाणी सम्राट अशोकानं ज्या ज्या गोष्टी उत्तर भारतात केलेल्या होत्या त्या सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये नागनिका राणीच्या काळामध्ये झालेल्या दिसतात. म्हणजे घाट तयार झाले, रस्ते तयार झाले, व्यापाराला चालना मिळाली आणि म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नागनिका राणी आणि तिच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा भरभराट झालेला आहे. 350 लेणी ही त्या परिसरामध्ये असलेले दिसतात. 350 लेणी. शिवाजी महाराज ज्या किल्ल्यावरती जन्मले त्या किल्ल्याचं नाव काय, शिवनेरी. त्या किल्ल्याच्या भोवती पूर्णपणे बौद्ध संस्कार होते, बौद्ध विहार होते. आणि तो जो संस्कार आहे तो संस्कारच हा जिजाऊंच्यावरती पडलेला आहे. आणि जिजाऊच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे पुढे स्वराज्याचे निर्माते झाले. कारण शिवाजी महाराजांचा गुरु दादोजी कोंडदेव किंवा रामदास वगैरे हे कोण नव्हते, लक्षात घ्या. जिजाऊचा गुरु कोण आहे, तर जिजाऊ या शिवाजीच्या गुरु आहेत. तुमच्या आई नव्हत्या, लक्षात घ्या. तर जिजाऊंचं जे प्रशासन होतं, या प्रशासनाचा आदर्श हा नागनिका राणीचा होता, ही गोष्ट लक्षात घ्या. हे इतिहासाला आपण कुठं सांगितलं नाही, कुठं शिकवलं नाही. असे हे आपण जिजाऊंचा हा आणखी 1-2 तुम्हाला सांगता येईल
की जिजाऊंचा जे माहेर आहे ते कुठं आहे सांगा? जिजाऊंचं माहेर गाव आहे हे कुणाला माहिती आहे? सिंदखेड राजा म्हणून. हा सिंदखेड राजा हे जे आहे हे लखोजी जाधवांचं त्यांचं जाधवी आडनाव आहे. ते कुठं आहे? लखोजी जाधवांचा राजवाडा हा महार वस्तीमध्ये आहे. तो का तिथं आहे याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत. जिजाऊंचा स्वतःचा राजवाडा जो आहे हा पाचाड या ठिकाणी आहे. पाचाड हे रायगडाच्या पायथ्याला, पाचाड हे रायगडाच्या पायथ्याला आहे. आणि मग तिथं जी महारांची वस्ती आहे त्या ठिकाणी जिजाऊंचा राजवाडा असेल. आपल्याला संभाजीचे सगळे मित्र, छत्रपती संभाजी महाराजांचे सगळे मित्र हे महार मित्र. हे इतिहासात आपल्याला कुणी सांगितलं नाही, लक्षात घ्या. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा काळ असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, या सगळ्या काळामध्ये महार वीरांनी हा मोठी मर्दुमकी गाजवलेली आपल्याला दिसते. कारण मी तुम्हाला खास दाखवण्यासाठी आणलेला आहे. इथं जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. कधीतरी इतिहासामध्ये आपल्याला सांगितलं का की देशाचं संरक्षण करणारी मिलिटरी आहे, या मिलिटरीमध्ये महार बटालियन नावाचे एक बटालियन आता सध्या सुद्धा. ब्रिटिश पोर्तुगीज हे सगळे परकीय भारतात आले तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये सर्वात आधी भरती कोण झालं तर महार लोक भरती झाले. चर्मकार लोक भरती झाले, पण महार लोक हे 90% भरती झाले. त्याचं कारण असं की एकेकाळी आपण राज्यकर्ते लोक होते आणि राज्यकर्त्याचा गुण काय असतो? लढाऊपणा. आणि तो लढाऊपणा महाराजांच्या रक्तातला हा अजूनही आपल्यात गेला नाही ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून पोर्तुगीजांचं सैन्य असेल, इंग्रजांचं सैन्य असेल, या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महार लोक होते. आणि म्हणून ब्रिटिशांच्या काळामध्ये महार फलटणीच्या जवळजवळ 20 फलटणी होत्या ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचा इतिहास हा गव्हर्नमेंटनंच प्रसिद्ध केलेला आहे. आणि या पुस्तकाचं नावच आहे महार रेजिमेंट का इतिहास. आता महार रेजिमेंटचा इतिहास मी सगळा सांगत बसत नाही, फक्त टायटल सांगतो तुम्हाला. या टायटल मध्ये म्हटलेलं आहे सदैव अग्रगामी. सदैव अग्रगामी याचा अर्थ युद्धामध्ये लढत असताना हे जे बाकीचं सगळं सैन्य असायचं, पण सर्वात आघाडीवरती कोण असायचं? महार सैन्य असायचं. कारण महार सैनिकांच्या मध्ये जी ताकद होती, महार सैनिकांच्या मध्ये जो प्रामाणिकपणा होता, महार सैनिकांच्या मनामध्ये या मातीविषयी जी ओढ होती, आणि त्यामुळं महार सैनिकांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये या देशाला पुढे नेण्यासाठी आणि या राष्ट्राला राष्ट्र बनवण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. हे सगळं असं असताना सुद्धा इतिहासामध्ये आपल्या या जातीचा जो पराक्रमी इतिहास आहे हा आपल्याला कधीच सांगितलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही या भीमा कोरेगावच्या निमित्तानं हे इथं आपल्याला अध्यक्ष जे लाभलेले आहेत, हे ज्यांनी भीमा कोरेगावचं युद्ध लढलं, या कोरेगावच्या युद्धात लढलेले जे वीर सिद्धनाथ आहेत यांची माहिती थोडक्यात आणि त्या अनुषंगाने ते तुम्हाला देतील, त्याच्यावरती मी बोलत नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे की या महार वीरांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवलेला आपल्याला दिसतो. आणि आपलं राज्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं, कारण आपण नागवंशी असल्यामुळं अफगाणिस्तानापासून ते थेट त्याच्यापर्यंत असलेला आहे. काल त्या व्याख्यानामध्ये कदाचित सुकुमार कांबळे सरांनी उल्लेख केला असेल, तर मी तुम्हाला मुद्दापणे सांगतो की पृथ्वी ही शेषनागाच्या फणावरती तरली नसून ती श्रमिकांच्या तळ हातावरती तरली आहे असं वगैरे सांगितलं जातं. अरे पण तो शेषनाग कोण होता? हा शेषनाग नावाचा नाग नव्हता, लक्षात घ्या. तर तो नागवंशी राजा होता. नागवंशी राजा होता आणि त्याचं राज्य इतकं मोठं होतं की त्याच्या राज्यामध्ये आताचा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताचा, उत्तर भारताचा बराचसा भाग होता. आणि म्हणून त्याच्यावरती जग चाललेलं होतं. म्हणून त्याचा उल्लेख इतिहासामध्ये येतो की जग हे कशावरती चाललेलं आहे की शेषनागाच्या फणावरती नाही आहे, तर शेषनाग नावाचा राजा होता. ही गोष्ट वासुकी, कर्कोटक आणि या सगळे लोक हे जे नागवंशी राजे होते हे आपले पूर्वज होते. आणि त्यांनी एकेकाळी
फार मोठा पराक्रम गाजवलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आज भारतामध्ये सम्राट अशोकानं जे 84,000 स्तूप स्तंभ विहार चैत्यगृह उभा केलेले आहे, हे आपणच उभा केलेले आहेत लक्षात घ्या. पण नंतर आलेल्या या सनातनींनी काय केलेलं आहे की ते उद्ध्वस्त करून टाकलेले आहे आणि आमचं नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बंधूंनो, परत आता संशोधन होतंय आणि या संशोधनाच्या माध्यमातून सम्राट अशोकानं उभा केलेले स्तूप हे आपल्याला सापडत आहे. सम्राट अशोकानं उभा केलेलं शिलालेख या सर्व गोष्टी आपल्याला सापडतात. हे आपण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की सिद्धार्थ गौतम हा कितवा बुद्ध होता हे आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतम हा 28वा बुद्ध होता. त्याच्या आधी 27 बुद्ध भारतामध्ये येऊन गेलेले आहेत आणि ती परंपरा जी आहे ती सिंधू संस्कृतीच्या काळात ही गोष्ट लक्षात घ्या. झालं का? तर ते 27 बुद्ध आणि सिद्धार्थ गौतमाचा इतिहास आणि त्याने केलेले जे काम आहे, सम्राट अशोकानं केलेले जे काम आहे, हे आता उजेडात येत चाललेलं आहे. झालं काय? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगत होते की आम्ही एकेकाळी राज्यकर्ते होतो. पण आता राज्यकर्त्यांची अवस्था काय झाली? आता राज्यकर्त्यांची अवस्था काय झालेली आहे? तर आपल्याला त्यांनी अल्पसंख्याक करून टाकलेलं आहे, आपल्याला अस्पृश्य करून टाकलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला गावाच्या बाहेर ठेवलं, आपल्याला गुलाम केलं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फार अलीकडच्या आहेत लक्षात घ्या. परंतु एकेकाळी आपण राज्यकर्ते होतो आणि ते सगळे गुण आता काय होत आहेत की परत एकदा आता आपल्यातून उफाळून वरती येत आहेत. आणि म्हणून 25 वर्षापूर्वी असं जयंतीचं चित्र होतं का? 30 वर्षापूर्वी असं जयंतीचं चित्र होतं का? नव्हतं. लक्षात घ्या. त्याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या महार समाजानं आणि आताच्या बौद्ध समाजानं एवढी मोठी शैक्षणिक क्रांती केलेली आहे, नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, संशोधन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय म्हणलं की प्रगती पथावरती पोहोचलो. आता इथं आमचे कांबळे साहेब बसलेले, महाराष्ट्राचे पोलीस अधिकाऱ्यापासून ते UGCचे चेअरमन पर्यंत महार माणसं पोहोचलेले आहेत आणि म्हणून आपल्या समाजाची प्रगती, त्या प्रगतीचं सारं श्रेय कुणाला जातं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून या व्याख्यानाच्या निमित्तानं किंवा या मांडणीच्या निमित्तानं मुद्दामपणे आम्ही हा विषय निवडला की नेमके आम्ही कोण आहोत हे आपल्याला तर माहीत असायला पाहिजे. आणि जर आपल्याला माहीत नसेल तर मग काय करतो की आपण शत्रूला सामील होतो आणि आपण आपला घात करून घेतो. आणि म्हणून या व्याख्यानाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जवळचे काही उदाहरण सांगतो आणि मी पुढच्या काही मुद्द्यांच्याकडे येतो. तर इथं आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी पेशव्यांच्या काळामध्ये महाराजांनी प्रचंड पराक्रम केला होता. त्याचं एक उदाहरण म्हणजे साताऱ्याच्या जवळ, वाईच्या जवळ नागेवाडीचे महाजूर पाटील म्हणून जे आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे आपल्याला काय की आपली माणसं पाटील पण होती, किल्लेदार पण होती, सरदार पण होती, ती माहितीच नाही. तो इतिहास येतोय, तो इतिहास बाहेर येतोय. मराठवाडा आणि तिकडच्या काही भागामध्ये तुम्हाला माहिती आहे महारवाडा शब्दप्रयोग वापरत नाही तर राजवाडा शब्दप्रयोग वापरतात. काही ठिकाणी वैभववाडा शब्दप्रयोग वापरतात. राजवाडा शब्दप्रयोग काय वापरतात? कारण आम्ही राज्यकर्ते होतो लक्षात घ्या आणि आपल्या वस्तीला म्हणून ते राजवाडा शब्दप्रयोग वापरतात. मला मुद्दा हा सांगायचा आहे की महाराष्ट्रामधल्या आपल्या अनेक वीरांनी रक्त सांडलं आणि स्वराज्य उभा केलं, रक्त सांडलं आणि महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, समाजकारण आहे हे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून वैराटगड हा जो गड आहे सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत पराक्रमी हे जे महाजूर पाटील म्हणून होते त्यांना नागनाथ महार म्हटलेला आहे. नागेवाडीचे नागनाथ महार, त्याचा मी फक्त ओझाचा उल्लेख करतो. ती गोष्ट लक्षात घ्या की त्याच गावातील गुरुवांनी काय केलं की ही महाराजांची पाटीलकी आहे ही हिसकावून घेतली आणि ते पेशव्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय केले की या जी पाटीलकी होती ती काढून घेतली. नंतर हे पेशव्यांच्याकडे गेले, कोर्टात गेले आणि मग तिथं ते सगळं झालं. त्याच्यावरून असं ठरलं की जर तुम्ही धारदिव्य केलं म्हणजे वैराटगड जर जिंकून दिला मोगलांच्या ताब्यातून तर आम्ही तुम्हाला तुमची पाटीलकी देऊ. आणि म्हणून त्या वैराटगडच्या या नागेवाडीचे महार लोक हे आपले इतके पराक्रमी होते की या पट्ट्याने
तो वैराट गड आजही आपण पाहताना आकाशाकडे पाहावं इतकं तो उंच डोंगर आणि उंच किल्ला असलेला दिसतो लागतो. तर अशा या उंच किल्ल्याला यांनी गवसणी घातली आणि बघता बघता मोगलांचा पराभव केला आणि या नागेवाडीच्या आपल्या महार मंडळींनी तो किल्ला जिंकून दिला. आणि जिंकून दिल्यानंतर परत त्यांना त्यांची पाठीची मिळाली. हे कागदोपत्री आता स्पष्ट. हे मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, हे यासाठी लक्षात घ्या, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हे काही लोकांनी चित्र रंगवलेलं आहे, ते आम्ही तुम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं. तुमच्या पाठीमध्ये झाडू होता, फेसाठी लावली होती, ते चित्र थोड्या काळासाठी होतं. लक्षात घ्या, ते चित्र थोड्या काळासाठी होतं, परंतु त्याच्या आधी आपण राज्यकर्ते होतो ही गोष्ट आपण विसरता कामा नये. तर या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की महार लोक हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्त हेर खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते, फूल पथकामध्ये मोठ्या प्रमाणात होते. आता इथं आमचे प्रकाश हुलसवार साहेब आहेत, त्यांचं आडनाव हुलसवार आहे. ते पूर्वीचे जातीनं महार आहेत, आता बौद्ध आहेत. पण मी तुम्हाला सांगतो हुलसवार म्हणजे काय, तर हुल देणारं एक पथक असायचं. पथक तर त्यांचं आडनाव हुलसवार आहे. ते बदललेलं नाही, ते पूर्वीपासूनच आहे. हुल देणं म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते घराणे पुण्यावरती हल्ला केला तेव्हा त्या रात्रीच्या वेळेस शिवाजी महाराज घुसले आणि शाहिस्ते घराण्यावरती त्यांनी हल्ला करून त्याची बोटं तोडली. तेव्हा त्याचं सैन्य जागं झालं आणि ते जागं झालेलं सैन्य हे काय लागलं की शिवाजी महाराजांच्या मागे लागलं. परंतु शिवाजी महाराजांनी एक जे पथक केलं होतं ते हुल पथक होतं, म्हणजे हुलस्वाराचं पथक होतं. स्वार म्हणजे घोड्यावर बसणारा आणि हुल म्हणजे दिशाभूल करणारा काय. आणि मग कात्रजच्या घाटामध्ये बैलांच्या शिंगांना ते हे लावले, ज्योती लावल्या किंवा पलिते लावले आणि हुल पथक तिकडे गेलं आणि शिवाजी महाराजांनी त्यांची सकाळी दुसऱ्या बाजूने गेली. मोगलांना वाटलं की सैन्य इकडेच गेले, शिवाजी महाराज इकडे गेले आणि ते गेले कात्रजच्या घाटानं. तर त्यांच्या लक्षात आलं, अरे इथं माणसंच कोण नाही, फक्त जनावरच दिसत आहेत, बैल दिसत आहेत, घोडं दिसत आहेत, याला हुलस्वार म्हणतात. म्हणजे हुल देण्यामध्ये पटाईत असलेले हुलस्वार नावाचे एक पथक असलेले गुप्त हेरामध्ये काम करणारे हे महार लोक मोठ्या प्रमाणामध्ये होते. ब्रिटिशांच्या काळामध्ये आरमारामध्ये होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे समुद्राच्या काठाला जे नाविक दल उभा केलं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले लोक काम करत होते आणि अधिकारी म्हणून काम करत होते. त्याची इतिहासामध्ये नोंद असलेली आपल्याला दिसते. आणि स्थलसेना म्हणजे हातामध्ये तलवार घेऊन लढणं याच्यामध्ये तर महार लोक हे इतके माहीर होते की त्यांची तुलना कोणावर करू शकत नाही, एवढे ते माहीर होते असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ही जी सगळी मंडळी होती ती कोण किल्लेदार होतं, कोण पाटील होतं, कोण पराक्रमी होतं, कोण अंगरक्षक होतं. कोल्हापूरचा पन्हाळा तुम्ही ऐकून मुलांनी बघितले का? कोल्हापूरच्या पन्हाळ्याला जा आणि त्या पन्हाळ्याला गेल्यानंतर हा पन्हाळा अलीकडचा नाही, लक्षात घ्या, इसवी सन पूर्व कालखंडामध्ये तो उभारला गेलेला आहे. आणि म्हणून तिथं तुम्ही ज्यांनी बघितले त्यांनी धान्याचं कोटार वगैरे पहा तर त्याला बाले किल्ला म्हणतात. तर त्या बाले किल्ल्यामध्ये महाराजांची घरच होती. बाले किल्ल्यामध्ये महाराजांची घरच होती. तर बाले किल्ल्यामध्ये किल्लेदारांनी त्याचं कुटुंब राहतात. बाले किल्ल्यामध्ये म्हणजे एकेकाळी पन्हाळ्याचा जो प्रमुख होता किल्लेदार, त्याचं नाव सुद्धा इथं आपल्या ह्याच्यामध्ये सापडलेलं आहे की ढोंढनाथ महार हा किल्लेदार म्हणून तिथं होता आणि म्हणून महार लोकांची वस्ती त्या किल्ल्यावरती असलेली आपल्याला. तर असे अनेक किल्ले. आता आणखीन एक फक्त उल्लेख करतो आणि याच्यामध्ये नाशिकच्या जवळ तो जो किल्ला आहे रामशेजचा किल्ला म्हणतात. हा किल्ला घेण्यासाठी औरंगजेबानं 9 महिने प्रयत्न केले, लक्षात घ्या. आणि तो 9 महिने किल्ला हा महार मंडळींनी लढवला आणि तो किल्ला मोगलांना मिळू नये याच्यासाठी 9 महिने महार लोकांनी तो किल्ला लढवल्याचा आपल्याला सांगतात. म्हणजे हे आपण इतके पराक्रमी लोक होतो आणि हा पराक्रमी लोकांची सगळी माहिती आता ही आपल्याला शिलालेखातून मिळते, इंग्रजांच्या दप्तरामध्ये मिळते, फ्रेंचांच्या दप्तरामध्ये मिळते. आणि एकेकाळी आपले पूर्वज ते किती पराक्रमी होते याचा इतिहासच आपल्याला दिसतो. ही गोष्ट लक्षात. आता मुंबईला जाताना तुम्ही भाजे आणि कारलेची लेणी बघितले? भाजे आणि कारले लेणी राल का?
तर त्या भाजी आणि कारल्याच्या लेणी ही बौद्ध लोकांनी उभा केलेली आहे. तर कारल्याच्या लेण्यामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे महारठ्ठनी आणि महारठ्ठ. म्हणजे आता श्रीमान आणि श्रीमती असा शब्द तुम्ही वापरतात नावाच्या समोर आपल्याला श्रीमान श्रीमती श्री असं वापरतात ना, तसं महारठ्ठ हा विशेष झालं का. आणि ते लावलेलं होतं महारठ्ठीने स्त्रीच्या समोर लावलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे फक्त पुरुष महार पराक्रमी नव्हते तर स्त्रियाही होत्या. मी मगाशी नागनिका राणीचा जो उल्लेख केला तो आपल्याला दिसतो. आणि म्हणून नागनिका राणीच्या कालखंडामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेणी खोदली गेली. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की भाजे आणि कारली हे दोन्ही लेणी भारतातील सर्वात सुंदर आणि प्राचीन लेणी असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचा अर्थच असा की एकेकाळी आपण म्हणजे राज्यकर्ते तर होतोच पण पराक्रमी होतो आणि कलाकारही होतो आणि त्याचबरोबर या देशामध्ये धर्माचा वारस पुढे मिळणारे लोक होतो ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला असं दिसतं की सगळीकडे माझ्या परवाच्या एका वाचनामध्ये ना ऐकण्यामध्ये आलं कोंढाणा किल्ला तुम्हाला माहिती आहे. कोंढाणा किल्ला जिंकला कसा. जर कोणाला विचारलं तर त्यांना सांगतात की कोंढाणा तानाजी मालुसरे त्यानंतर उदयभान यांच्यामध्ये ते युद्ध झालं. परंतु मराठा सैन्य जे आहे ते गडाखाली पोहोचलं. वर जायला वाट नव्हती. मग कसे ते वर गेले. घोरपडीच्या साह्यानं. मला सांगा घोरपडीला बांधले ते फेकलं ते जेवढ्या वर जाऊ शकतं का ते पकडू शकतं का ते नाही आहे. तर यशवंत नावाचा महार सैनिक आहे की जो अतिशय चपळ होता. त्यानं आपल्या कमरेला दोर बांधलेला आहे. आणि तो दोर बांधून तो काय केलेला आहे की त्या कड्यावरती चढलेला आहे आणि वर जाऊन त्यानं एका झाडाला तो दोर बांधलेला. पण या नंतरच्या शेंडेवाल्याने इतिहास काय लिहिला की घोरपडीला दोर बांधला आणि ते फेकलं आणि मग तो पोवाडावाला म्हणतो यशवंती तर तू जर तिथं पकडली नाहीस तर मी तुझी खांडोळी करेल. अरे तो किती थापा मारता. हा यशवंत महार नावाचा जो सैनिक आहे या सैनिकानं आपल्या पाठीला दोर बांधून तो वर गेलेला आहे आणि तिथं एका झाडाला त्यानं बांधलेला आहे फिक्सपणे. आणि मग तो काय झालेला आहे की बाकीचं सैन्य हे वर चढलेलं आपल्याला दिसतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आज कोंढाण्यावरती जा आणि कोंढाण्यावरती गेल्यानंतर कोणत्याही जातीचं तिथं तळ नाही परंतु महार टाक आहे. महार टाक म्हणजे काय तर महारांचं तळ आहे. याचा अर्थ हा कौंडिन्य नावाचा जो ऋषी होता हा बौद्ध ऋषी होता लक्षात घ्या. त्या कौंडिन्याच्या नावावरून कोंढाणा हा किल्ला पडला आणि कोंढाणा किल्ला शिवाजी महाराजांनी तानाने घेतला आणि मग त्याचा सिंहगड झाला. परंतु हा जो कौंडिन्य आहे हा कौंडिन्य बौद्ध ऋषी होता ही गोष्ट लक्षात घ्या. बौद्ध भिक्खू होता ही गोष्ट लक्षात. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे आपल्याला देता येतील. याचा अर्थ असा काही लोक असं म्हणतात ही मांडणी करत असताना अरे आता कशाला ते महार म्हणून सांगतात. आम्ही आता महार नाहीये लक्षात घ्या. परंतु आपण मूळचे कोण आहोत तर मूळ निवासी नागवंशी महादूत आहोत. आपल्याला वेगळ्या कालखंडात वेगळ्या पद्धतीने बोलवलं गेलं. मग कधी बहार म्हटलेला आहे तर कधी राक्षस म्हटलेला आहे तर कधी पिशाच म्हटलेला आहे कधी अस्पृश्य म्हटलेलं आहे. काय ते प्रस्थापित लोक म्हणत गेलेले आहेत. पण ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला माहीत असायला पाहिजे की महाराष्ट्राचे निर्माते आपण आहोत. महाराष्ट्राचे पोशिंदे आपण आहोत. लक्षात घ्या. शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या कालखंडाचा इतिहास हा मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास आहे. पण त्याच्या आधी महाराष्ट्र हा त्याच्या आधी जवळजवळ 2000 वर्षापूर्वी तयार झालेला आहे. आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे 8व्या 9व्या शतकापर्यंत मुसलमान इथं येईपर्यंत संपूर्ण भारताचा इतिहास हा बौद्ध राजांनी घडवलेला इतिहास आहे. आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये होता. आणि म्हणून बौद्ध राजांनी या देशाला काय केलं होतं एका प्रगतीच्या पथावरती पोहोचवलं. तर त्याच्यामध्ये सम्राट अशोक आहे ते वासुकी आहे वाकाटक आहे अनेक नाग राजे आहेत त्यांची इतिहासात नोंद जातात. तर या बौद्ध राजवटीमुळं आपण एकेकाळी भारत हा सर्वात जगात पुढे होता आणि असा हा पुढे असलेला
जे राष्ट्र आहे त्याला मागं कधी खेचलं गेलं तर मुस्लिम इथं आले आणि इथं आल्यानंतर तिथल्या ब्राह्मणानं उत्तर खाल्ली आणि मग त्या ब्राह्मण लोकांनी काय केलेलं आहे हे आपल्यावरती सनातनी धर्म आणि त्यातल्या चुकीच्या संकल्पना विशेषतः वर्णव्यवस्था आणि त्या वर्णव्यवस्थेतून जातीव्यवस्था आणि आपल्यावरती बहिष्कार टाकलेला आपल्याला दिसतो आणि त्या बहिष्कारातून अस्पृश्यता आलेली आपल्याला दिसते. परंतु मूळ निवासी आहोत किंवा या देशातील मूळ निवासी आहोत ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. आणि म्हणून या व्याख्यानाच्या निमित्तानं मी तुम्हाला कधीही न ऐकलेली माहिती सांगायचा प्रयत्न केला तो यासाठी याच्यावरती तुमच्या मनामध्ये आता शंका निर्माण झाल्या पाहिजे. याला काय खरोखर जे काही सांगून गेलेलं खरं आहे का? मी आता तुम्हाला फक्त हे देतोय, क्ल्यू देतोय. तुम्ही गेल्यानंतर त्याच्यावरती खास माझं नाही ब्रिटिश इतिहासकारांचं संशोधन आहे आणि सांगली जिल्ह्यामधलेच आपले थोर विचारवंतांनी मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शंकरराव खरात यांचं एक मोठं पुस्तक आहे महाराष्ट्राचे महार. त्याच्यामध्ये सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की ते महार होते म्हणून त्यांनी महारांचा इतिहास तसं नाही लिहिलं. इतिहासकाराला काय असतं जे दिसतं ते लिहायचं असतं, त्याचे पुरावे असतात ते लिहायचे असतात. हे जे आता जे म्हणतात की नाही आम्ही याव केलं त्याव केलं खापऱ्याकडून द्याव केलं काय हे सगळं त्यांच्या कपोलकल्पित गप्पा आहेत. लक्षात घ्या हे त्यांनी जे जे उभा केले हे रामायण महाभारत आणि पुराणाने हे सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत आणि त्या सुद्धा त्यांनी आमच्यात चोरलेल्या आहेत. बौद्धांच्या जातक कथा आहेत त्या जातक कथाच घेऊन त्यांनी काय केलेलं आहे की रामायण महाभारताची मांडणी केलेली आहे. हे सगळं काल्पनिक आहे. आज ते त्यांनी सांगतात की अयोध्येमध्ये आम्ही राम मंदिर अरे लेका ओ अयोध्या ही अयोध्या नाही आहे लक्षात घ्या. तर त्याचं मूळ नाव आहे साकेत आणि ते साकेत एक बुद्धिस्ट सेंटर आहे तिथं भगवान बुद्धांनी जवळजवळ 5 वर्ष वर्षावास केलेला आणि तिथल्या मातीमध्ये उतरल्यानंतर सगळे बौद्ध अवशेष सापडलेले आहेत. तरी सुद्धा सत्य पुढे शांतपणे चालत नाही आणि म्हणून आज अशी स्थिती झाली आहे. म्हणून बंधूंनो शेवटचा एकच 2 मुद्दा मांडतो आणि मुख्य मुद्द्याकडे येतो आणि मी थांबतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 1988च्या आसपास त्यांनी लिहिलेलं जे एक पुस्तक होतं रिडल्स इन हिंदुइझम त्याच्यामध्येच त्यांनी हा मुद्दा मांडला होता. हे रामायण महाभारत या काल्पनिक कथा कशा आहेत ह्याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. कशा अर्थानं लक्ष असलं पाहिजे की तुम्ही श्रीलंकेला गेला तर तुम्ही चेक करायला पाहिजे की हे आम्हाला सांगतायत की रावण श्रीलंकेचा आहे लंकेचा आहे खरोखर तिथं जरा का गेला होता का तो रावण. तर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळेल की श्रीलंकेच्या एकाही माणसाला रावणही माहीत नाही रामही नाही. रावणही माहीत नाही रामही माहीत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ना. तिथं रावणाचा राजवाडा मला सांगा माणसाला 10 तोंड असतात काय? 10 गुण असू शकतात पण 10 तोंड असतात. काय वाटेल ते सांगितलेलं आहे आणि बौद्ध कथांच्या मधले एक पात्र घेऊन त्यांनी रामायण महाभारताने ह्या सगळ्या कपोल गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या फार अलीकडच्या आहेत ही गोष्ट. मला सांगायचा मुद्दा आहे की संपूर्ण आशिया खंडामध्ये सम्राट अशोक आणि बौद्ध धर्मानं पूर्ण आशिया आणि संपूर्ण जगाला एक नवा प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे आणि या बौद्ध कालखंडामध्येच भारत हा जगामध्ये सर्वात पुढे होता. मला माहिती असेल सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारतामध्ये 70 विद्यापीठ होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 8-10 विद्यापीठ होती. पवनी या ठिकाणी विद्यापीठ होतं. पंढरपूरला विद्यापीठ होतं लक्षात घ्या. मुंबईला विद्यापीठ होतं. मुंबईला गेला की कान्हेरी नावाचं ठिकाण आहे ना कान्हेरी राजीव गांधी नॅशनल पार्क आहे तिथं तुम्ही जा आणि ते बौद्ध विद्यापीठ आहे लक्षात घ्या. तिथं आपले सगळे हे बौद्ध भिक्खू हे वेगवेगळ्या देशातून आलेल्या लोकांना सायन्स विज्ञान मानवता मानवी मूल्य याचं शिक्षण देत होते. आता तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही सांगायला तरी आम्हाला तर पटलं नाही. काही लोकांना वाटते की शक्यता आहे. मी तुम्हाला सांगतो एक खरं आहे. आपला इतिहास तरी पार झाकून टाकला होता पण सुदैवानं चीनी प्रवासी आले हैयान आणि त्यानंतर आलेले इत्सिंग आणि आणखी एक अशा 3 प्रवाशांनी भारतामध्ये राहिल्यानंतर भारत कसा होता आणि मग त्यांनीच लिहिलेलं आहे
की बुद्धगया या ठिकाणी सम्राट अशोकानं महाबोधी महाविहार उभा केलेले असतात. हे फाह्यांच्या पुस्तकामध्ये आहे, इत्सिंगच्या पुस्तकामध्ये आहे. आणि या फाह्यानं लिहिलेल्या पुस्तकामुळं मग आपल्याला कळालं. आणि मग ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कनिंघम आणि प्रिन्सेप या लोकांनी प्रयत्न केला आणि त्या पुस्तकाच्या आधारे त्यांनी बुद्धगयाचं ते हे शोधून काढलं. ते पडलेलं होतं, त्याच्यावरती मोठी झाडं आलेली होती, हे सगळं होतं लक्षात घ्या. आणि मग श्रीलंकेचे आमचे अनागरिक धर्मपाल हे इथे येतात, भारतात येतात आणि भारतात येऊन त्यांनी काय करतात की तो लढा देतात आणि सांगतात हे सम्राट अशोकानं उभा केलेलं जिथं सिद्धार्थ गौतमाला ज्ञान बोधी प्राप्त झाली हे असं पवित्र ठिकाण आहे, ते जगातलं बौद्धांचं पवित्र ठिकाण आहे. आणि मग त्याचा जीर्णोद्धार झाला. तर ते बौद्धांच्या ताब्यात मिळालं का? आज कुणाच्या ताब्यात आहे? प्रस्थापितांच्या ताब्यात आहे. मला सांगा, घटना 50 अस्तित्वात आली, मग 1949चा कायदा कसा लावला? 1949च्या कायद्यानुसार 5 भिक्खू आणि 4 गौ म्हणजे विषम संख्या ठेवली. विषम संख्या का ठेवले? कारण या देशाचा ब्राह्मण वर्ग जो आहे हा मंदिरामधल्या मिळालेल्या पैशावरती जगणारा वर्ग, की त्यांची रोजगार हमी योजना होत्या लक्षात घ्या. आणि म्हणून देऊळ पुण्यात असू दे, देव पुण्यातही असू दे, तुझ्याने आम्ही पैसा आम्हालाच मिळाला पाहिजे, दक्षिणा आम्हालाच मिळाला पाहिजे. ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेतून सध्या बौद्धांचं महाबोधी विहार हे हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे. आणि तिथं आता गेल्या 10 वर्षात त्याच्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता आली त्यातले हे जे सनातनी अंधश्रद्धाळू जे लोक आहेत हे सरळ सरळ त्या बुद्ध विहारामध्ये चमत्काराच्या सगळ्या गोष्टी करायला लागले. कोण पिंड नेऊन ठेवतोय, कोण देवाच्या गोट्या नेऊन ठेवतोय, हा तो सगळा प्रकार चाललाय. कधीतरी आपण याचा विचार करणार, आता विचार करायची वेळ आलेली आहे की मुस्लिमांचा दर्गा आणि मुस्लिमांचे देवस्थान मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, हिंदूंचे सगळे देवस्थान ही त्यांच्या ताब्यात आहेत. मग बौद्धांचं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात का असता कामा नये, ते आमच्याच ताब्यात असलं पाहिजे. ही आपली भूमिका असली पाहिजे. आणि यासाठी म्हणून आपण भारतभर आणि जगभर आता काय करतोय की आंदोलन उभा करतोय. सत्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागतोय ही गोष्ट लक्षात घ्या. मला सांगायचा मुद्दा आहे की कागदावरती लिहिलं आणि गोष्टीमध्ये रचलं असा बौद्धांचा इतिहास नाही. हा घडलेला इतिहास आहे की या देशामध्ये 84,000 स्तूपस्तंभ हे सगळे सम्राट अशोकाच्या काळात. तुम्ही कोल्हापूरला कधीतरी या, कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 मोठे स्तूप होते. आता सांगलीत कुठं कुठं काय होते का बघा. तिथं कराड आपलं सेंटर आहे, या कराडच्या जवळ सगळी लेणी तुम्हाला दिसतात. का लेणी दिसतात? राजवट जर हिंदू असती तर तिथं लेणी दिसली नसते. राजवट बौद्ध राजांची होती आणि म्हणून आपलं जतीनवाडी म्हणून जो स्पॉट आहे त्याच्याजवळ तुम्ही गेला तर सगळी लेणी तुम्हाला लेणी कुणाची? बौद्धांची. मला सांगायचं मुद्दा आहे की भारत आणि भारताच्या बाहेर संपूर्ण जगभरामध्ये बुद्धाच्या विचाराला आणि तत्वज्ञानाला मोठी मान्यता असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून चीनमध्ये असं म्हटलं जातं की माणसाचा जन्म व्हायचा असेल तिथं तर तो भारतात व्हावा. का भारतात व्हावा? कारण तिथं तथागत बुद्धाचा जन्म झालेला आहे. इतकं ते भारताला पवित्र मानतात, म्हणजे भारताला ते एक प्रकारे स्वर्ग मानतात. ही गोष्ट आणि हे आपले तिथं स्वर्ग मानतात, आकाशाला स्वर्ग मानतात, जे तिथं काही अस्तित्वातच नाही. काय अस्तित्वात नसलेल्या गोष्टीपासून म्हणतात तिथं स्वर्ग. तर भारताचा स्वर्ग करणारे तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि ही नागराजे यांचे आपण वारसदार आहोत. आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आपण एकदा मूळ आता आता थोडंसा मुद्दा सांगतो आणि म्हणतो आता आपली जबाबदारी आहे हे आपले जे बहुजन बांधव आहेत या बांधवांना आपला इतिहास सांगत की बाबांनो आपण आपल्या मूळ धर्माकडे वळलं पाहिजे. आपण आपल्या मूळ धर्माकडे वळलं पाहिजे. कारण भारताचा आणि आशिया खंडाचा मूळ जो धर्म आहे तो बौद्ध धर्मच आहे. कळालं का? हिंदू नावाचा काही धर्म अस्तित्वात नाही. मी म्हणत नाही, गव्हर्नमेंट म्हणते, आणि सरकार म्हणते हे हिंदू नावाचा धर्मच नाही आहे. मग काय आहे काय माहिती? ऍक्च्युली हा शब्द हा पर्शियन लोकांनी आपल्याला दिला आहे आणि त्याचा सरळ सरळ अर्थ आहे.
हीन त्याचा मराठीचा अर्थ सांगा काय? पिक्चर पिक्चर हीन हीन खालच्या दर्जाचा, खालच्या दर्जाचा असा त्याचा अर्थ आहे. हीन दूध झालं का? आता तो हीन दूध जो आहे त्यांना वाटतं हे सगळं आपलं गौरवाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं ते वाटून दे, लक्षात घ्या. पण आमच्या इतिहासावरती तुम्ही अतिक्रमण करू नका आणि आपल्या गौरवशाली परंपरावरती अतिक्रमण करू नका. यासाठी आपल्याला महाराष्ट्रातील हा जो बहुजन वर्ग आहे, महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, तेली, माळी, कुणबी काय असतील ते, हे सगळे जे आपण एकेकाळी बुद्धाचे अन्यायी होतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जागोजागी तुम्हाला स्तूप, स्तंभ आणि शिलालेख आणि लेणी दिसतात. आणि म्हणून बहुजन समाजाला आपण आव्हान करायला पाहिजे की बाबांनो, बुद्ध आणि बुद्धाचे विचार याच्यामध्येच आपलं कल्याण आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, हे आपण सांगायला शिकलं पाहिजे. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा सम्राट अशोकांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आता वेगानं काम करायला शिकलं पाहिजे. वेगानं काम करायला पाहिजे याचा अर्थ शिक्षण असेल, संशोधन असेल, व्यापार असेल, उद्योगधंदे असतील, त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपली छाप टाकली पाहिजे असं मला वाटतं. तर महाराष्ट्रातील बहार हे एकेकाळी राज्यकर्ते होते. हा मुद्दा मी आपल्यासमोर पुराव्यांच्या आधारे मांडलेला आहे. ज्यांना काही शंका असेल किंवा अडचणी असतील तर मी तुम्हाला नंबर देऊन जातोय आणि वेगवेगळ्या पुस्तकांची नावं आणि आपल्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत. सर्वांनी शांतपणे ऐकला त्याबद्दल परत एकदा सर्वांना जय भीम, जय भारत.